आज अहमदनगर जिल्ह्यात केवळ 1% भाज्यांची आवक झाली आहे, तर दुधाचं संकलन सुद्धा झालेलं नाहीये। यामुळे नगरमध्ये आज लोकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। नगर जिल्ह्यातील मार्केटमधल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी। महाराष्ट्र बंदचा परिणाम अहमदनगरला सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र बंदमुळे अहमदनगरच्या मार्केटवरती विपरीत परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। अहमदनगरला भाजीपाल्याची आणि दुधाचं जे संकलन आहे त्याच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 14ही मार्केट कमिट्यांना आता अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अत्यंत कमी आवक झालेली आहे। जिल्ह्यात भाजीपाल्याची केवळ 1% आवक झाल्याचं या ठिकाणी मार्केट यार्डच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये प्रतिदिन साधारण 1.5 लाख क्विंटल भाजीपाल्याचं उत्पादन होत असतं, मात्र या बंदमुळे केवळ 3च मार्केट यार्डला भाजीपाल्याची आवक झालेली आहे। तर याचा दूध संकलनावरही मोठा विपरीत परिणाम झालेला आहे। जिल्ह्यामध्ये तब्बल प्रतिदिन 20 लाख लिटर दुधाचं संकलन होत असतं, मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 0% दुधाचं संकलन झालेलं आहे। आणि आजही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तहसील कार्यालय, सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे। आणि त्यामुळे आज पुन्हा ह्या जे आंदोलनाची धग आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि याचा पुन्हा परिणाम भाजीपाल्याच्या आणि दूध संकलनावर होणार आहे। आणि साहजिकच यामुळे नागरिकांना दरवाढीला सामोरं जाण्याची शक्यता आहे। पांडुरंग रायकर, एबीपी माझा, नगर मार्केट, अहमदनगर।